मग काय तुमचा वायवा झालाय म्हणे, कसा होता वायवा? वायवा दिला, 4 जण होतो आम्ही, मी उत्तर दिले, तर एक उत्तर तर करेक्ट दिलं, माझ्यासोबतचे पण ते चुकीचं उत्तर आहे. आल्यावर बुक मध्ये पाहिलं तरी करेक्ट उत्तर आहे ते, आणि वापस पाठवलं, परत हे म्हणले वायवा द्यायला. आता यांच्यासोबत परत जातो मी. आणि एक्सटर्नल मॅडम धन्यवाद. इंटरनल मॅडम म्हणजे इंटरनल मॅडम आम्हाला जगून आहेत म्हणते. गेले जेवायला त्यांना काही कळत नाही का, असं टाइमला ठेवतात का बॅच? म्हणतं जातं असं चुकी झाली रे. हे कॉलेजच कॉलेज वेद्या अभ्यास करायसाठी टाइम दिला. हा तर यांचा PCSचा होता आज, आणि यांचं म्हणजे पहिली बॅच आहे. आमच्या कसे फर्स्ट टर्म फर्स्ट डे फर्स्ट शो असते यांचा, आणि आमच्यासाठी एक एक्सपिरियन्स आणते. अनिकेत, कसं आहे PCSचा प्रॅक्टिकल? तर नमस्कार मित्रांनो, पहा आज आमचा वायवा आहे, आणि इकडे विवेक भाऊ काकड. विवेक, एक्सपिरियन्स काय वाटू राहिलं इकडे? वेदांत जाऊन आला एक्सटर्नल समोर, वायवा देऊन आला. काय झालं वेदांत? काय होणार आता? जोरात बोल, जोरात बोल. हा वापस पाठवलं. शंतनूला पण वापस पाठवलं. शंतनू पण गेला होता. शंतनू, 2 शब्द. अरे त्यांनी ब्लॉग बघितलं तर काय होईल, बोलत नाही सध्या. ब्लॉग झालं ना, वायवा झाल्यानंतर ब्लॉग अपलोड होईल. ते पण बरोबर आहे. तर आता इंटरनल काही पण प्रश्न विचारतात. एक्सटर्नल मॅम चांगले आहेत, इंटरनल मॅम कोण काय माहिती, पण जरा अवघड प्रश्न विचारतात. आउट ऑफ सिलेबसच विचारतात. म्हणजे तुला सिलेबस माहित आहे का पूर्ण? मी पूर्ण अभ्यास करून गेलेलो आहे. मी सगळं कोड वगैरे करून गेलो होतो. त्यांना आउट ऑफ सिलेबस विचारायचं, मी काय करू त्यात? तर यांच्यासाठी आउट ऑफ सिलेबस होता. आता आपण जाऊ फर्स्ट टर्म मध्ये वापस. जर प्रश्न बरोबर आले तर वापस येऊ, नाहीतर मॅडम म्हणते की एक चान्स देऊ की पुढच्या सेमिस्टरला येतात. तर या दोघांनी ते एक चान्स घेतला, पुढच्या सेमिस्टरला नाही घेतलं. तर बघू आता कसं होते, आणि रिएक्शन दाखवू आपण वायवा झाल्यानंतर. आता जरा अभ्यास करून घेतो. इकडे बा, इकडे तो शिवम सुर्वे खतरनाक अभ्यास करू राहिला. शिवम, वापस पाठवलं तुला? पहिल्यांदाच जायचं आणि वापस यायचं रूमवर जायसाठी रे, खतम करून डायरेक्ट. हा डायरेक्ट. यांची बॅच किती ते किती होती? आमची बॅच 11 ते 3. 2 वाजले तरी इथंच बसले. ते गेले जेवायला, त्यांना काही कळत नाही का, असं टाइमला ठेवतात का बॅच? म्हणतं जातं असं चुकी झाली रे. हे कॉलेजच कॉलेज. वेद्या अभ्यास करायसाठी टाइम दिला. हा एकदा वायवाला गेलो, डबल परत वायवासाठी जायला लागलं. लय डोकं आउट होते. म्हणजे आता अभ्यास करायची इच्छा नाही. बघू आता आपलं फर्स्ट टाइम आहे, म्हणजे फर्स्ट टाइम आहे, जाणार आहे आपण अर्ध्या तासानं. त्यानंतर दाखवूच काय होते, कशी रिॲक्शन राहते. चांगली होपफुली तर चांगली राहिली पाहिजे. बघू. शंतनूच्या बाजूने बसलोय. शंतनूचा इम्पॅक्ट पडला पाहिजे आपल्या अभ्यासाचा. वापस याद झालाय. तर चला आता पटापट अभ्यास करतो, दाखवतेच तुम्हाला काय होतं. तर यांचा PCSचा होता आज, आणि यांचं म्हणजे पहिली बॅच आहे. आमच्या कसे फर्स्ट टर्म फर्स्ट डे फर्स्ट शो असते यांचा, आणि आमच्यासाठी एक एक्सपिरियन्स आणते. अनिकेत, कसं आहे PCSचा प्रॅक्टिकल? आउटपुट आएगा थोड़ी बहुत तुमको करी, हमारे बैच तक आने तक करने को ना हो. देखते अब कैसा होता. पण ब्लॉग मराठीत होता, तुम्ही हिंदीत बोलले. जाऊ दे आता. अबे भाई, DALच्या ओरल साठी काय करू आम्ही? यांना परत पाठवलं, वापस तयारी करून घ्या. अरे आपण कमी नाही पडलो रे. आपला तजुर्बा मॅडमला असं म्हणजे दिसला नाही. आता तो दाखवला आपला नाही. तर्फे मग काय तुमचा वायवा झालाय म्हणे, कसा होता वायवा? वायवा दिला, 4 जण होतो आम्ही, मी उत्तर दिले, एक उत्तर तर करेक्ट दिलं, माझ्यासोबतचे पण ते चुकीचं उत्तर आहे. आल्यावर बुक मध्ये पाहिलं तरी करेक्ट उत्तर आहे ते, आणि वापस पाठवलं, परत ते म्हणले वायवा द्यायला. आता यांच्यासोबत परत जातो मी. आणि एक्सटर्नल मॅडम धन्यवाद. इंटरनल मॅडम म्हणजे इंटरनल मॅडम आम्हाला
जगून येतात म्हणते बारग्राफ पायग्राफ. मी म्हटलं बारग्राफ पायग्राफ येते मॅडम. इंजिनिअरिंग मध्ये येऊन काय उपयोग आहे तुमचा? ते पहिलीच्या पोराला पण येते म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये येऊन काय येते. अजून मॅडम सिलेबस मध्ये येते येणार. तर चला जाऊ दे आता जरा अजून अभ्यास करतो. मॅडम समोर जातो आणि काय होते बघू. हे बघू शकता एवढी पब्लिकला वापस पाठवलाय. हा नाही तुझा एवढ्यांना वापस पाठवलं. अजून बाई एवढे पूर्ण क्लास आहे वापस पाठवलं. तर मित्रांनो पहा आता सध्या आम्ही शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर आहे. आम्ही म्हणजे पाहू शकता समोर दिसून राहिला असून शिवम ओम. काय लागली भूक लागली. आपण आज अक्षय तृतीया म्हणून देवाच्या दर्शनाला आलो. नसते पहिले स्वतःचा हाल तर बरोबर असते पाहिजे मग देव. कोणी म्हटलं होतं सकाळी जेवू नको. प्रॅक्टिकल होतं ना माया पण होतं. मी पण नाही जेवलो. मस्त होतं माझं 10 वाजता. आणि इकडे आदित्य बिझी माणूस आहे सध्या. फ्रेंड सोबत बोलतोय. आदित्यला पोरीचा फोन आलेला आहे. गर्लच्या फ्रेंड सोबत बोलतोय. तर चलू द्या बोलू द्या. आदित्य बघा कसा खुन्नच दाखवू राहिला. तर चला प्रॅक्टिकल झालं. प्रॅक्टिकलमध्ये काय सीन झाला दाखवलंच तुम्हाला. त्यानंतर रूमवर येऊन जरा आराम केला आणि आता अक्षय तृतीया म्हणून दगडूशेठच्या दर्शनावर चाललो. आंबा महोत्सव आहे त्याचा पण दाखवतो तुम्हाला. सध्या आता मेट्रोची वाट पाहून राहिलो. मेट्रो स्टेशनवर आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन. इथं मोबाईल ठेवला तर वर जाते मस्त. तर चला दाखवतोच तुम्हाला काय होते आजच्या ब्लॉगमध्ये. ते कसं फायनली मंदिराजवळ तर पोहोचलोय आणि पाहू शकता काय जबरदस्त भीड आहे भाऊ. म्हणजे ऍटलिस्ट 1.5 ते 2 तास तर लागणारच दर्शनासाठी. पाहू आता किती वेळ लागते. पाहू शकता गणपती बाप्पा आंब्यानी सजवले आहे. तर चला जाऊ आता दर्शन करायला. फायनली 1.5 ते 2 तासाच्या नंतर आमचं दर्शन झालं आहे. आणि हा मजा येऊन राहिली आता. कारण जबरदस्त मंदिर सजवलं होतं. आजचा दुसरा दिवस. काल रात्री याला खूप जास्त वेळ झाला होता म्हणून फोनच विचार झाला होता तर काही शूट नाही करू शकलो. तेजस कोकाटे आलेले आहे रूमवर. तेजस भाऊ आमच्या रूममध्ये झोपण्या लागत का तुम्हाला? हां काय पाहिजे तुम्हाला झोपताना? म्हणजे तुम्ही त्या रूमवर जाता. हां गरमी होते का? बरोबर. चला आता पटापट एडिट करतो. कॉलेजमध्ये जायचं आहे. पटकन ब्लॉग एडिट करतो. अपलोडिंगला टाकतो आणि कॉलेजला जातो. तर चला पुढचा ब्लॉग तुम्ही कॉलेजचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये पहा. मी भेटतो तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.